मित्रांनो, आता आपण आलोय गावी, आमच्या गावी आरेला. आता आपण आजचा ब्लॉग गावीच बनवणार आहे. थोडंफार इकडे तिकडे फिरायचं. आज आहे महाशिवरात्री, तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आता आपण थोडं बघू, देवाला जाऊ आणि त्याच्यानंतर काहीतरी करू. जरा आमचं गाव पण दाखवतो, चला. अशा प्रकारे शांतता असते आमच्या मंदिरात. खूप शांतता असते आमच्या मंदिरात. चांगल्या प्रकारचे गारवा आहे. एक देवीचं मंदिर, व्यायामशाळा आमच्या गावची. इथं मुलं व्यायाम करायला. मंदिराचा मागचा एरिया. हे खूप जुनं वडाचं झाड आहे. आमच्या गावचा रस्ता जुन्या वडाची झाड. ही शंकराच्या मागचं, सॉरी, भैरवाच्या मागील भाग. खूप चांगल्या प्रकारे मंदिराची आमची निगा राखलेली आहे ग्रामस्थांनी. खूप साफसफाई, शांतता. येथील पूजाऱ्यांनी, ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे निगा राखलेली आहे. पहिले एक आमचं मंदिर होतं ना, त्याचं एका दगडावर वसलेलं होतं. म्हणजे दगडावर म्हणजे असं एका छोट्या प्रकारचं मंदिर होतं, भैरवाचं मंदिर. आम्ही लहान होतो तेव्हा, किती दुसरी तिसरीत, तेव्हा ते मंदिर होतं एका कोपऱ्यात, एका साईडला. अरे मंदिराचा भाग सगळा वाढवला, चांगल्या प्रकारे मोठं केलं मंदिर. हा ओढा आहे, हे ओढाचा कळस मंदिराचा. ड्रोन असता तर उडून दाखवलं असतं. बघूया, पुन्हा उडू आपण, ड्रोनचं फुटेज दाखवू. जरा गावात एक चांगल्या प्रकारे शूट करायचे मला ड्रोननं. करूया लवकरच आपण गावात शूट. पण भैरवाचं मंदिर पहिल्यापासून आमच्या भारी वाटतं, शांतता वाटते. मी लहान असताना येतो माहिती आहे का, एकटाच. कधी माझ्या आईबाबांबरोबर भांडणं व्हायची ना, तुम्ही भैरवाच्या मंदिरात येऊन बसायचो. आई बाबा ओरडले, काय झालं की लगेच यायचं. आता इथं कसल्या प्रकारचं काम चाललं वाटतं. जरा बहुतेक रोड वाढवणं असेल किंवा रोडचं काम करणं असेल गावाकडं. पण इथे एक विहीर आहे माहिती आहे का आमची. त्या विहिरीचं पाणी आम्ही पहिलं प्यायचो. आमच्या गावाला पाण्याचा पुरवठा कमी होता पहिला, साठा कमी होता. आता आमच्या गावाला पाणी येत नाही. तर अख्खं गाव इथं ह्या नदीत यायचं, विहिरीत यायचं. विहिरीतनं तांब्या असून तांब्यानं भरून पाणी काढून माणसं घेऊन जायची घरी प्यायला. पाणी चांगलं होतं तसं. पण आता त्या विहिरीची जरा आमची चांगल्या प्रकारे निगा राखलेली नाही आहे, खराब झाली विहीर. ही विहीर होती, ही विहीर. तर ही विहीरच दिसेना. ही विहीर आहे, नाही तुम्हाला विहीर दिसेना, पण ही विहीर आहे. थोडंसं दिसलं तर बघा, ही विहीर. ही विहीर बघा आपली. आता जरा काढून खोल केली आहे. चांगल्या प्रकारे खोल केली विहीर. हे मुरुम त्यातला काढलेला दगडी. हा ओढा, ह्याला आता पाणी नाही सध्या. पावसाळ्यात भारी असते. पावसाळ्यात आमच्या गावाकडे मजाच असते. दीर ही ज्वारी पेरलेली. आमच्या गावाकडे ही शिनकुटं थापून त्यापासून
जळण्यासाठी थापली जातात. ही आमची पिष्ट. गावाकडे एक वेगळ्या प्रकारची शांतता भेटते. खूप शांतता, मस्त वाटतं गावाकडं. गावाकडे आलं की असं वाटतं की बाबा गावाकडेच राहावं. माझं जर साईड इन्कम असतं ना, पॅसिव्ह इन्कम, जर माझं असं काही असतं की मला काय कमवायचं नाही काय नाही, तुम्ही गावाकडे बिंदास राहिलो असतो शुभांगीला घेऊन. माझ्या उठायचं, सकाळी फिरायला जायचं, दुपारी जरा इकडे तिकडे. गावात फिरण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. बोर वाटेल पण आजकाल मला वाटतं तीच लाईफ बरी आहे, माहिती आहे का. धावपळीचं आयुष्यात आपलं ते बरं वाटतं गावाकडं, कारण की जास्त काय राहणार नाही अशी लाईफ. गाव थोड्या दिवसांनी आता किती दिवस अशी गावातली अशी मजा भेटेल काय माहीत, पुढच्या पिढीला तर भेटेल का नाही हे पण माहीत नाही. कारण काय होतं, पहिली अशी माणसं होती की ज्यांच्या हातात मोबाईल नसायचे, असे मंदिरात यायचे, थोडेफार बसायचे, त्या गोष्टी असायच्या की माणसं बाहेर बसून आपले इकडं कोण आला रे, कुणाचा असतो असं विचारायचे, कुणाचा आहेस तू, काय करतो, कुठं असतोस, अशी विचारपूस करणारी माणसं होती पहिली गावात. अजून सुद्धा आहेत पण पुढच्या पिढीला असतील का नाही माहीत नाही. पुढच्या पिढीत आपले असंच असतील, आला गेला, इंस्टाग्रामच्या स्टेटसवर बघणार, स्टोरीवर बघणार, वे टू काय विलेज अशी असणार स्टोरी की आला बाबा गावी, बॅक टू वर्क म्हणजे गेला पुण्याला किंवा मुंबईला. अशा स्टोऱ्यांवरनं पुढे काढणारे माणसांना की आला गेला. काय चाललंय तुमचं? निवांत. निवान. कसं काय गावाकडे एवढं निवान? तुला गावाकडेच बरं वाटतं आहे का रे? आहे ना, काय गावाकडे तू उठून दिसतोस. नाही तर इकडे नाही तर बाहेर जाऊन स्कीमा करतो सगळ्यांना. इथं पण स्कीमा करतो का? आईला स्कीमा काय सोडू नको. जा सुंदीची झाड, तुझा फोटो काढा जरा. थांब काढतो फोटो. भांग काढ जरा, फोटो चांगला येऊ दे. तेवढंच आपल्या स्टोरी टाकायचे. लय दिवस झाले टाकली नाही. लय दिवस झाले स्टोरी टाकली नाहीस ना. ओके, डन डन. नाही उडू का? उघड. काय काय घेतले? कुठं जायचं आपल्याला? तिकडे राहणं मनात सुमरस बी घ्यायचे आज. प्रसाद, महाप्रसाद. पडलं नाही पाहिजे बरं. मग नीट ठेव. नाही पडत. नाही आता तुमचा माणूस तुम्हाला शिवाय घालेल. नाही तुमचा माणूस तुम्हाला नाही शिवाय घालत. तुला घाला. हां. तर मित्रांनो, आपण आलोय नारायण महाराजांच्या मठात. शेंबडे गावाचं नाव आहे, तर इथं म्हणून त्या शेंबडे मठ पडले नाव. तर आपण त्या ठिकाणी आलेलो आहे. ऊन बऱ्यापैकी आहे खूप. ड्रोन पण घेऊन आलो. ड्रोनचं काही शूट भेटला तर बघू, आपण ड्रोन टाकू, थोडाफार ड्रोन शूट टाकू. चालले. हे आमचे 2 मेंबर. गर्दी भरपूर आहे महाशिवरात्रीमुळं. चाललं. एंट्री मठात. मठ चांगल्या ठिकाणी बघा. मठाच्या दोन्ही साईडनं, तिन्ही साईडनं पाणी. मध्यभागी आतमध्ये पण काही कदाने गाड लावलेत. ह्या बहुतेक घेतल्यात मठवाल्यांच्या असतील किंवा इथल्या ग्रामस्थांच्या असतील. गर्दी तशी भरपूर आहे महाशिवरात्रीमुळं. चला बघूया आपण काय होतं. आज आम्ही इथं आलो मठात. पण मठात आज यात्रा होती. यात्रा कशा प्रकारे होती ही तुम्हाला दाखवतो. चला.
यात्रेत ती फुलं बिलं उधळायची कसे तुम्हाला दाखवतो. चला ती पालखी अशा प्रकारे तर पालखी नाचत होते. चला काय करताय? बाबा बघतात गोळा तो काय जैकीच आहे ना. धन्यवाद. जबरदस्त काय दही खाऊन बघू आता कसा. येऊन बघ की पाहिजे तो बाबांनी अजून पाहिजे का? पाहिजे अजून एक? तुला घ्यायचं अजून? तुला हे घ्यायचं आहे का? नाही हे पाहिजे नको ना. दही मस्त आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आता बघत आहे मॅच. आमचे बाबा बसले तिथे मॅच बघत. लक्षात आई इथं बसली यूट्यूबवर बघत. आणि मी आलोय आता. अशा तऱ्हेने आमचा आजचा दिवस संपत आहे मॅच बघत. चलो गुड नाईट.